आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। या डिप्रेशनवरती जर सगळ्यात मोठी कोणती लस असेल ती लस म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रावरती सांगितलेली भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा आहे। फक्त शोकांतिका ती आज आमच्या मुलांना समजून सांगितली जात नाही, ही शोकांतिका आहे। म्हणून खऱ्या अर्थानं गीता जयंतीच्या निमित्तानं बसलेल्या सगळ्या माझ्या मायबाप खऱ्या अर्थानं मायबापांना हात जोडून एक विनंती करतो, नाही तुम्हाला या धावत्या युगामध्ये ज्ञानेश्वरी वाचता आली वाचू नका, नाही भगवद्गीता समजून घेता आली समजून घेऊ नका, नाही तुम्हाला खऱ्या अर्थानं गाथा समजून घेता आली समजून घेऊ नका, पण गीता जयंतीच्या निमित्तानं भगवान परमात्म्यानं सांगितलेले जर 4 योग आमच्या जीवनामध्ये अंगीकार केले तर तुमच्या माझ्या जीवनातलं जे परमोच्च सुख आहे ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। मग आता जाणकारांच्या मनातले 2 प्रश्न असे आहेत, महाराज तुमच्या माझ्या जीवनाला घडवणारे, कारण जर हे 4 योग तरुणाईच्या जीवनामध्ये आले तर तरुणाई अपयशी कधी होणार नाही आणि खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या आध्यात्मिक दृष्टीने जीवनात उतरले तर मुक्ती म्हणजे मोक्ष हे सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। मग महाराज असं कोणतं सुख आहे का जे सुख आम्हाला ह्या 4 योगा आधारे मिळेल, त्या सुखाचं नाव म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे। मग असे कोणते 4 योग आहेत लक्षात घ्या। गीता जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं भगवद्गीतेमधील पहिला योग आम्हाला समजून घ्यावा लागेल, तो म्हणजे कर्मयोग आहे। आता कर्मयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अज्ञानी पामरानं काय करावी महाराज? खऱ्या अर्थानं गीतेचं महात्म्य पहिलं समजून घ्या। कर्मयोगाची व्याख्या नेमकी काय आहे दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल। एकदा नारद मुनींनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा खऱ्या अर्थानं माझ्या श्वासागणित 3 लोकात फिरताना मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय, म्हणून मला खात्री आहे या जगाच्या पाठीवरील तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच आहे। आणि कहे गए श्याम सुंदर, भगवान परमात्मा उत्तरले, नाही नारद मुनी, या जगाच्या पाठीवर माझा परमोच्च सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल तो तिकडे उत्तर भारतामध्ये राहतो, ज्याचं नाव श्रीहरी आहे। नारद मुनींच्या तर डोक्यात मुंग्या आल्या, काय बोलताय देवा? अहो माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय आणि तुम्ही असं म्हणताय तुमचा परमोच्च भक्त कोण कुठला तो उत्तर भारतातला श्रीहरी आहे, याचं कारण काय? आणि कहे गए श्याम सुंदर, भगवान परमात्मा उत्तरले, नारद मुनी या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तुम्ही स्वतः जाऊन पाहून या। आणि नारद मुनी निघाले। पाहता पाहता श्रीहरीच्या घराच्या बाजूला आले, तिथे एक आजान वृक्ष होता, त्या आजान वृक्षावर जाऊन बसले आणि श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले। श्रीहरी सकाळी एकदा उठला, आंघोळ झाली की दिवे लागण करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि जेवण करून शांतपणे खांद्यावर नांगर घेऊन आपल्या शेतात निघून जायचा। संध्याकाळी घरी आला, पुन्हा हातपाय धुतले की दिवे लागण करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि शांतपणे जेवण करून झोपी जायचा। 4 दिवस नारद मुनींनी हा दिनक्रम पाहिला आणि 5व्या दिवशी पुन्हा वैकुंठात आले आणि भगवान परमात्म्याला दरडावून विचारलं, देवा माझी चेष्टा करता होय, माझी चेष्टा करता होय? अहो तो श्रीहरी सकाळी उठलं की एकदा तुमचं नाव घेतो आणि संध्याकाळी झोपताना तुमचं नाव एकदा घेतो, मी तर माझ्या श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतो, तरी तुम्ही असं म्हणताय का तो श्रीहरी तुमचा परमोच्च भक्त आहे, याचं कारण काय? आणि कहे गए श्याम सुंदर, भगवान परमात्मा उतरले, नारद मुनी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल, पण माझं एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं आधी कराल का हो? नारद मुनी म्हटले, सांगाल ते करतो देवा, पण आज उत्तर मात्र हवं आहे। आणि त्याच वेळी भगवान परमात्म्याने एक वेळ नारद मुनींकडे पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी मातेला हाक मारली, लक्ष्मी। लक्ष्मी माता धावत आल्या, एक समय आणि थोडं तेल घेऊन या। लक्ष्मी माता समय आणि तेल घेऊन आल्या। भगवान परमात्म्यानं ती समय हातात घेतली, काठोकाठ तेलानं भरली आणि नारद मुनींच्या हातात दे सांगितलं, मुनिवर्य तुमच्या मनातला प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं आहे तर त्या अगोदर माझं एवढं काम करा, ही समय तुम्ही हातात घ्यायची आणि पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या। अट फक्त एकच आहे, यातला एकही तेलाचा थेंब खाली मात्र पृथ्वीवर पडता कामा नये। नारद मुनी म्हटले, चालेल देवा, पण आल्याबरोबर उत्तर आलं की लगेच देतो। आणि पाहता पाहता नारद मुनी ती समय हातात घेतली, पहिली, दुसरी, तिसरी 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि नारद मुनी धापा टाकत भगवान परमात्म्याच्या पुढे उभे ठाकले आणि उत्तरले, देवा आलो बरं मी, आता उत्तर। आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, नारद मुनी अहो किती घाई करताय, जरा उसासा तर घ्या, मला हे तर सांगा ज्या पृथ्वीला तुम्ही 7 प्रदक्षिणा मारल्या ती पृथ्वी कशी आहे हो? हा नारद मुनी डोक्याला हात लावत उत्तर ते झाले, देवा काय विचारताय? अहो माझ्या हातात तुम्ही समय दिली, काठोकाठ तेलानं भरली आणि वरून तुम्ही असं सांगितलं यातला एकही तेलाचा थेंब खाली पडता कामा नये। अहो माझं सगळं लक्ष या समयीवर आणि समयीतल्या तेलावर होतं, ही पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं? आणि तसं स्मित हास्य करत भगवान परमात्मा उतरले, नारद मुनी मग तुम्हीच उत्तर द्यावं, माझा श्रीहरी तरी यापेक्षा वेगळं काय करतोय?
या कलियुगामध्ये मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलंय आणि तो त्या शेतीची सेवा जर प्रामाणिकपणे देवपूजा समजून करतोय म्हणून तो या जगाच्या पाठीवरचा माझा सर्वोच्च भक्त आहे. विचार करा, भगवद्गीतेमधला पहिला कर्मयोग आम्हाला शिकवतो या 2 हाताने आम्ही जे काही कर्म करतो ते देवपूजा समजून जर आम्ही केली तर तुमच्या माझ्या जीवनातला कर्मयोग साधला जातो. हा ज्ञानेश्वरी आणि खऱ्या अर्थानं भगवद्गीतेतील पहिला योग कर्मयोग आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही शेतकरी आहात ना, तुमच्या शेतीचं काम प्रामाणिकपणे करणं म्हणजे तुमची देवपूजा आहे. तुम्ही नोकरी करताय, तुमची नोकरी प्रामाणिकपणे करणं म्हणजे तुमची देवपूजा आहे. आम्ही व्यवसाय करतो, आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करणं म्हणजे आमची देवपूजा आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही घरातला स्वयंपाक महिला मंडळ ज्यावेळी बनवतो तो आनंदित आणि उल्हासित भावनेनं बनवणं ही म्हणजे आमच्या घरातील या कर्माद्वारे केलेली देवपूजा आहे. आणि ही देवपूजा ज्या दिवशी साधली गेली त्या दिवशी गीतेतला पहिला योग साधला जाईल तो म्हणजे कर्मयोग आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला भगवद्गीतेने दिलेला दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. आता ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अडाणी पामरानं काय करावी? ज्ञानयोग म्हणजे नेमकं काय आहे सोपं समजेल अशा भाषेमध्ये सांगतो. आत्ता जर एक 3 वर्षाचं लेकरू इथं धावत आलं आणि त्यानं सांगितलं मी येताना एक सर्प पाहिला, आपण विश्वास ठेवू का? आपण विश्वास ठेवणार नाही. एखादा व्यसनी व्यक्ती हालत डुलत इथपर्यंत आला आणि त्यानं सांगितलं मी येताना एक सर्प पाहिला, आपण विश्वास ठेवू का? आपण विश्वास ठेवणार नाही. पण एखादा ज्ञानी मनुष्य या ठिकाणी आला आणि त्यानं सांगितलं मी येताना एक सर्प पाहिला, आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार. कारण आपण त्याच्यावर नाही त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार. कारण मनुष्य या जगामध्ये स्वयंपूर्ण होतो तो फक्त आणि फक्त ज्ञानाच्या बळावर होत असतो. हा खऱ्या अर्थानं गीतेमधला दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. आम्हाला भगवद्गीतेने दिलेला तिसरा योग म्हणजे खऱ्या अर्थानं भक्तियोग आहे. आता भक्तियोगाची व्याख्या माझ्यासारख्या पामरानं काय करावी? भक्ती म्हणजे नेमकं काय आहे लक्षात घ्या. भक्ती जर भुकेत आली तर आपण तिला उपवास असं म्हणतो. भक्ती जर अन्नात आली तर आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो. भक्ती जर पाण्यात आली आपण तिला तीर्थ असं म्हणतो. आणि तीच भक्ती जर प्रवासाला निघाली तर आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो. भक्ती जर संगीतात आली तर आपण तिला कीर्तन असं म्हणतो. आणि भक्ती जर लोकसंगीतात आली तर आपण तिला भारुड असं म्हणतो. भक्ती जर कृतीत आली तर आपण तिला सेवा असं म्हणतो. आणि तीच भक्ती जर माणसाच्या अंतःकरणामध्ये रुजली गेली की खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा अखिलकणा ज्याचं नाव म्हणजे मानवता, हा मानवता धर्म तयार होतो. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामधला आपल्याला भगवंत दिसायला प्रारंभ होतो. आणि एकदा का समोरच्याच्या अंतःकरणामधला भगवंत दिसला आपण नम्रतेने त्याची सेवा करतो. आणि देव पाहावयासी गेलो देवची होऊन ठेलो. साक्षात भक्तियोगाद्वारे या नरदेहाला आम्ही देवत्व प्राप्त करू शकतो. हा खऱ्या अर्थानं गीतेचा तिसरा योग म्हणजे भक्तियोग आहे. आणि जर हे 3 योग जीवनात साधले गेले तर गीता असे सांगते की तुमच्या जीवनाची वाटचाल ही 4थ्या योगाकडे होत असते. तो योग म्हणजे राजयोग आहे. आता राजयोगावरती जर बोलायचं म्हटलं तर कीर्तनच जागेवर जाईल. म्हणून खऱ्या अर्थानं राजयोग एका वाक्यामध्ये सांगतो. राजयोग ज्या खांबावरती उभा आहे, हे 4 खांब आहेत आणि या 4 खांबावरती राजयोग उभा आहेत. मग 4 खांब कोणते? सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही 4 तत्व म्हणजे राजयोग आहे. आता राजयोगातले हे 4 तत्व आम्हाला बोलायला सोपी आहेत, तुम्हाला ऐकायला 2 तास सोपी आहेत. पण यातला शब्द किती अवघड आहे. पहिला शब्द आहे कोणता? सत्य. आता मला सांगा, सत्य हा एवढा सोपा शब्द आहे, पण आता आपण सत्य या शब्दाची महती जाणून घेऊ महाराज. माझ्यासह तुम्ही सगळे आपल्याकडे 10,000पासून तर 2 लाखापर्यंतचे अँड्रॉइड मोबाईल आहेत. पण इथं बसलेला असा एक तरी आहे का हो जो आजपर्यंत मोबाईलवर कधीच खोटं बोलला नाही? म्हणजे जर आम्ही मोबाईलवर खरं बोलू शकत नाही तर विचार करा सत्य हा योग किती अवघड आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये जसं खऱ्या अर्थात ज्ञानोबारायांनी मध्यस्थी केली आणि भगवद्गीता जो आमचा प्रमाण हिंदू धर्मशास्त्राचा ग्रंथ आहे, खऱ्या अर्थानं कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग जर साधला गेला तर 4था सोपा मार्ग या कलियुगात आम्हाला खऱ्या अर्थानं भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीने दिला. म्हणून तर आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं गीतेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.